आठवीचा पॅटचा पेपर मराठीचा. हो विद्यार्थी मित्रांनो, हे तुमच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेलं आहे. ही जी मी प्रश्नपत्रिका घेतलेली आहे ही तुमच्या ऑफिशियल वेबसाईट जे SCERT जे महाराष्ट्र स्टेट बोर्डचे जे ऑथॉरिटीज असतात त्यांनी स्वतःहून अपलोड केलेली आहे. जास्त लांबची ही प्रश्नपत्रिका नाही, 2017-18 ची आहे. पण ह्यामध्ये तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न दिसू शकतात, अशाच प्रकारचे तुम्हाला प्रश्न तुमच्या पॅटच्या एक्झामिनेशन मध्ये दिसू शकता. हे कुठे ना कुठे ठळक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले तर बघा, हे तुम्ही डाउनलोड करू शकता ऑफिशियल वेबसाईट वरून. मी जिथून घेतली आहे, तुम्ही कुठूनही ऑफिशियल वेबसाईट गुगलवर जर सर्च केलं तर तुम्हाला भेटून जाईल पॅट एक्झामिनेशन. आणि ही जे संकलित मूल्यमापन 2017-2018 ची प्रश्नपत्रिका आहे ते मी तुम्हाला इकडे सोडून दाखवणार आहे. सगळ्यात पहिले विद्यार्थ्यांचे नाव, तर तुम्हाला इकडे विद्यार्थ्यांचे नाव, हाजरी क्रमांक, शाळेचे नाव वगैरे इकडे लिहून टाकायचं. हे सगळी गोष्ट हे तुमच्या टीचरांसाठी असतं. आता शब्द ऐकून लिहा. आता शब्द ऐकून लिही म्हणजे की तुमचे जे टीचर तुम्हाला जे शब्द सांगणार ते तुम्हाला ऐकून लिहायचे आहे. 10 तुम्हाला टीचर सांगणार. समजा टीचरांनी सांगितलं पोपट, जसं तुझा पोपट होतो शाळेमध्ये, आहे की नाही, मित्रांमध्ये तुझा पोपट झाला, तर जर मास्तरनं म्हटलं, बाईनं म्हटलं की बाबा पोपट, तर तुला इकडे पोपट लिहायचं. त्यांनी म्हटलं मैना, तर लिहायचं मैना. तर असे जे प्रकारचे प्रश्न हे तुला विचारू जाऊ शकता 8वीच्या पॅट परीक्षामध्ये. त्यानंतर उतारा तुला दिलेला जाईल. उतारा मनात वाच. ठीक आहे, असं जोर जोरात वाचू नको येड्या वाकड्यावानी, की उतारा दिलाय तो नुसतं येडावानी जोर जोरात वाचायचं. तर जोर जोरात वाचायचं नाहीये. आपल्याला काय करायचं, आपल्या मनात उतारा वाचायचा आणि मनात वाचल्यानंतर त्या प्रश्नांचे आपल्याला उत्तर सोडवायचे. आता कोणचे सोडवायचे बघा उत्तर. सुनीताची आई आवडीने काय करायला शिकली रे बाबा सुनीताची आई. तर सुनीताची आईने इकडे काय शिकलं ते तुम्हाला लिहायचंय. अनेक भारतीय पदार्थ करण्यास बोनी आवडीने शिकल्या होत्या. भारत सोडल्यानंतर डॉक्टर साहेबांनी भारतीय संस्कृतीशी नाळ तोडली. तो असे जे पण प्रश्न आहेत ते तुम्हाला तिकडे लिहायचे, त्याचे उत्तर लिहायचे उतार्यामधून. त्यानंतर खालील कविता मनात वाच आणि प्रश्नांची उत्तर लिही. तर आता कविता वाचायची आणि कविताचे प्रश्न उत्तर लिहायचे. तर हे फार सोपे आहे. आई व मूल यांच्या दृढ नात्याविषयी कोणती ओळ कवितेत आलेली आहे ती लिहा. तर याच्यामध्ये सांगा बरं कोणची ओळ, पहिला, दुसरा का तिसरा. तर माझ्या मते तर दुसरा आहे. घराला उंबारा राहो, पेटती राहू दे चूल, कुण्याही माय पदराशी खेळते राहू दे मूल. तो अशा प्रकारे तुम्हाला पूर्णची पूर्ण कविता दिली, त्याचे उत्तर लिहायचे आहे. त्यानंतर परत तुम्हाला एक उतारा दिलेला जाईल आणि त्याचे लिहायचे. तर बघा उतार्यातून तुम्ही लिहू शकता. तर मोस्टली तर मराठीच्या पेपरमध्ये उतारे वगैरे येईल. त्यानंतर तुम्हाला येईल खालील प्रश्न दिलेल्या सूचने अनुसार सोडवा. तर आता झालं काय, समजू इकडे दिलेलं पावसाळ्याचे दिवस होते. आज आईने घरात बटाटे वड्याचे बटाटे वड्याचे बेत केले होते. मी घरात आलो, घरभर खमंग बटाटे वड्याचे वास येत होता आणि माझ्या काय तोंडाला पाणी सुटणे, जीवाचे पाणी होणे, तोंडाचे पाणी पळणे. तो तोंडाला पाणी सुटणे असं इकडे लिहायचंय. किती सोपं आहे बघा. त्यानंतर पुढील वाक्य वाच. अधोरेखित शब्दांसाठी योग्य शब्द समूह वापरून वाक्य पुन्हा लिही. तर आंब्यांचे झाडेच झाडे, ठीक आहे, तर आंब्याचे झाडच झाड असं तुला लिहायचं तिकडे. त्यानंतर पुढील शब्दाला षष्टी विभक्तीचा प्रत्यय लावून त्या शब्दाचा उपयोग करून लिही. तर सांगा लवकर षष्टी विभक्तीचा उपयोग करायचा आहे. यमक जाऊन पुढील ओळ पूर्ण करा. जसे हिरवळ आणि पाणी, तेथे स्फूर्ती मजाला गाणी, भिरभिर सुटला वारा, तुम्हाला यायला पाहिजे ती कविता. ठीक आहे, तर तुम्हाला कविता यायली पाहिजे. त्यानंतर संधी करा. जसे तप बल तर तपोबल, तर मनोवृत्ती. ठीक आहे, आपण असे लिहू शकतो तिथे. मग त्यानंतर तुझ्या शाळेत साजरा करण्यात आलेले महिला दिवस. तर बघा महिला दिन, त्या महिला दिनवर तुला काय करायचं, 5 गुण दिलेले आहे. तर 5 गुण माझ्या हिशोबानं 5 गुणाचे कमीत कमी तुला 15 ते 20 ओळ तरी लिहावं लागेल किंवा 10 ओळ तरी तिथे लिहून ये. ठीक आहे, तर महिला दिवस हा कधी असतो, महिला दिन हा कधी आहे हे बघून जाशील उद्याच्या पेपरसाठी. आणि जे आजच बघता येतं त्यांच्यासाठी तर आहे बघा, खूप सारे ओळ दिलेले आहेत तसे इकडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे 10च्या वरती दिलं मी, जसं 15 एक सांगितलं होतं. त्यानंतर अजून एक दिलंय, गावामध्ये तंबाखू मुक्त अभियान राबवण्यात येत आहे, याबाबत तुझे मत लिही. तर तुझ्या मत लिही. तर काय म्हणायचं, म्हणा गावामध्ये जर तंबाखू मुक्त
आहे तर मी काय करणार, तंबाखू वाटत फिरणार लोकांना, आहे की नाही? माकड तोंड्या, तंबाखू वाटत नाही फिरायचं तिकडे, तंबाखू तिकडं मुक्त करताय. तर तंबाखू बद्दल तुला काय वाटतंय की बाबा हे जे आमच्या गावामध्ये जे लोकांना तंबाखूचं ऍडिक्शन झालंय, ते तंबाखू जर आपण त्यांच्याकडून सोडून घ्यायचं असेल तर त्याचं अभियान तिकडे राबवून घेण्यात येत आहे. तर तुझं त्याच्यामध्ये काय योगदान असेल, तुझे मतं काय आहे ते सांगायचं. नाही तर बसला तू पण तंबाखू खात तिकडं, असा रट्टा दिल ना मी तुला की काय सांगू मग. शेवटचे प्रश्नावर येऊ. सार्वजनिक पुरवठा होत असलेल्या पाण्याची शुद्धता तपासण्यासाठी स्थानिक शासन संसदेकडे अर्ज लिही. तर मग इथे तुला काय लिहायचंय, पत्र लिहायचं, ऑफिशियल पत्र लिहायचंय. ठीक आहे, तर ऑफिशियल पत्र वगैरे तुला इकडे लिहायचंय. ह्या चॅनलला आत्ताच्या आत्ता जोडून जा. खाली जे व्हाईट कलरचा बटन आहे त्यावर क्लिक कर आणि लाईक करून ठेव. कारण की गणिताचा पेपर आणि त्यासोबतच इंग्रजीचा पेपर पण तुमचा भाऊ तुम्हाला देणार आहे. तर नक्कीच चॅनलवर जोडून राहा. भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. याचे लवकरात लवकर ह्याच प्रश्नपत्रिकाचे हे करून घ्या. आणि परत एकदा सांगतोय, ही जे प्रश्नपत्रिका आहे ही मी कुठून घेतली आहे, गुगल वरून घेतलेली आहे आणि ही 2017-2018 ची आहे. आलं लक्षात? हीच पेपरमध्ये येणार का? बिलकुल पण नाही. मी फक्त इकडे 2017-18 चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर उचललेले आहे. भेटूया.